प्रणाम आत्मवंदन. पहा, आज आहे शनिवार, शनी अमावस्या आणि शनीश्वर जयंती. ही दिव्य आज प्रचिती योग आहे. म्हणजे पहा, अमावस्या आहे, शनिवारी आहे आणि शनी जयंती. ही दिव्य अशी अद्भुत ऊर्जा आज ब्रह्मांडातून पृथ्वीवर प्रवाहित झाली आहे. याचा लाभ घेतो आपण, अनेक प्रकारचे पुण्य दानधर्म करतो, तरी आपल्याला फायदा होत नाही असे आपण म्हणतो. का तर स्वतःला आधी जाणून घ्या का असं होतं. तर आपण सर्व चांगलं करतो, परंतु अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे अन्न सेवन करतो. मग तुम्ही जे काही पुण्य करता ते अन्नदात्याला प्राप्त होते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे अन्न सेवन करू नये. तसेच उत्तरायण, दक्षिणायन म्हणजेच आयनारंभ असेल त्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे अन्न खाल्ल्यामुळे काय होते, 6 महिन्याचे आपले पुण्य क्षीण होते. आणि विषुव काळात म्हणजे जेव्हा सूर्य मेष राशीत अथवा तुला राशीत असेल तेव्हा दुसऱ्याच्या घरचे जर तुम्ही अन्न सेवन केले तर 3 महिन्याचे पुण्य क्षीण होते. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण काळात दुसऱ्याचे पदार्थ जर सेवन केले तर 1 वर्षापासून एकत्रित केलेले सर्व पुण्य नष्ट होते. मासिक संक्रांतीच्या काळामध्ये दुसऱ्याचे अन्न सेवन केल्यास महिन्यातून अधिक काळाचे पुण्य नष्ट होते. त्यामुळे काही तिथी अशा आहेत त्यावेळेस अन्नदान करायचे, ते घ्यायचे नाही. आणि आज अन्नदान देताना किंवा कोणतेही दान देताना पहा, ज्यावेळेस आपण दान देतो त्या दानाचं पुण्य आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून शिवस्वरदेशास्त्रात सांगितले आहे, दान देताना एक दीर्घ श्वास घ्या, श्वास थांबवा आणि मग ते दान दिल्यानंतर श्वास सोडा. तर त्या दानाचे पूर्ण तुम्हाला फायदा होईल किंवा त्या दानाचं सत्पात्री फळ तुम्हाला प्राप्त होईल. तसेच शनिवारी दान देताना नेहमी चिल्लर किंवा डॉलर द्या. जय सद्गुरू.